बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार. सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक होणार. त्यानंतर बच्चू कडू निर्णय घेण्याची शक्यता. बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन. मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडू यांच्याशी संवाद. आंदोलनाच्या 6व्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील आंदोलनात तोडगा निघण्याची शक्यता. कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल. कर्जमाफीच्या समितीत बच्चू कडूंना सहभागी करून घेतलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना फोनवरून आश्वासन. मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडूंच्या मागण्यांकडे लक्ष घालतायत. बच्चू कडू यांचं आंदोलन लवकरच संपेल. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट. शेतकरी जगला तर महाराष्ट्र आणि देश जगेल. हर्षवर्धन सपकाळ यांची ट्विटमधून प्रतिक्रिया. सरकार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांची दखल घेत नाही. 15 जूनला आम्ही राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार. मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची अजून निर्णय घेतलेला नाही. अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणासोबतही आघाडी करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा हा विचार असल्याची माहिती. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची माहिती. शरद पवारांकडे कुणी आलं तर ते स्वागतच करतील. कुणाकडे स्वतःहून जाण्याइतके शरद पवार लहान नाहीत. राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवर शेकापच्या जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. पवारसाहेब तत्वाला बांधील. ते भाजपसोबत जाणार नाहीत. पवारसाहेब भाजपच्या समाजविघातक राजकारणाला पाठिंबा देणार नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. अजित पवार आणि जयंत पाटील आज एकाच व्यासपीठावर. वाशीमध्ये राज्य शिखर बँकेच्या प्रशिक्षण केंद्रातील सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन. पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष. नंतर नवीन अध्यक्ष निवडणार. तरुणाला संधी देण्याचा पवारांचाही विचार. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकर यांची रिक्षा आम्ही पलटी केली नसते. मंत्री शंभूराज देसाईंचं सत्यजित पाटणकरांना प्रत्युत्तर. गद्दारी करून गुवाहाटीला का गेला असा प्रश्न पाटणकरांनी शंभूराज देसाईंना केला होता. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राची इच्छा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात जोरदार पाऊस. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरणात 32 मिलीमीटर पावसाची नोंद. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. ही तुकोबांच्या पालखीचे 18 तर ज्ञानोबांच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, आरोग्य सेवांसह तंबूची तयारी पूर्ण. शाळेच्या शुल्कवाढीविरोधात एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरणार. 25% पालकांनी एकत्र येण्याची अट काढून टाकली. शुल्क नियमन कायद्यातील सुधारणेबाबत नेमलेल्या समितीकडून शिफारस. मुरबाड मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. नदीकिनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्या. पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्व निश्चित करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. एअर इंडियाची 16 विमानं अन्यत्र वळवली. इस्रायल इराण संघर्षानंतरच्या परिस्थितीमुळे हवाई सीमा बंद. भारतातून अमेरिका, युरोपमध्ये जाणाऱ्या विमान सेवेला फटका. नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा. 100 नातेवाईकांना विषबाधा झाल्याचा समोर. 32 रुग्णांवर उमरेडमध्ये उपचार. सर्वांची प्रकृती स्थिर. पाणी आणि लग्नातील जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. डाळींच्या दरात मोठी घट. तुरीच्या उत्पादनात 15 ते 20% वाढ. पावसाळी वातावरणामुळे डाळींची खरेदी मंदावली. हारून खान शिवसेनेच्या अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी. अल्पसंख्याक सेलचा मुंबई अध्यक्ष केल्याबद्दल शिंदेंचे आभार. हारून खान यांची प्रतिक्रिया. बचत गटांना बँका कर्ज द्यायला तयार आहेत, पण बँका पुढाऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाहीत. सगळ्यात जास्त कर्ज बुडवणारी जात पुढाऱ्यांची असं बँकांचं म्हणणं. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं मिश्किल वक्तव्य. जळगावच्या शिरसोलीत बचत गटाच्या महिलांसोबत मंत्री गुलाबराव पाटील बसले जमिनीवर. मंत्री आपल्यासोबत जमिनीवर बसल्याचं पाहून महिलांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा लोगो बदलला जाणार. कृषी विभागाच्या लोगोत आता आधुनिक शेतकऱ्यासह महिला शेतकऱ्यांचाही सहभाग असणार. नव्या लोगोसाठी कृषी विभागाकडून स्पर्धेचं आयोजन. अमरनाथकरांना मेट्रोचं गिफ्ट. चिखलोलीत मेट्रो धावणार. कल्याण बदलापूर रस्त्यावरून मेट्रो लाईन टाकली जाणार. खासदार श्रीकांत शिंदेंची MMRDA सोबत आराखडा बैठक.
मुंब्रा स्टेशन जवळील रुळांचं ते वळण तसंच राहणार. जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण. मुंब्रा स्थानकाजवळील वळणावर तांत्रिक किंवा संरचनात्मक धोका नसल्याचं तपासात निष्पन्न. तपास समितीकडून अहवाल तयार करण्याचं काम. सिलेंडरचा स्फोटात एकाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. क्लाउड किचनमध्ये संध्याकाळी 6 वाजता सिलेंडरचा स्फोट. अमरनाथमध्ये किरकोळ वादातून 2 गट भिडले. एका तरुणाकडून माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ. माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर हल्ला. माजी नगरसेविकेच्या घरावरही दगडफेक. कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरीवाल्यांची दादागिरी. कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांची धक्काबुक्की. महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण. मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारचा अपघात. पावसामुळे कोस्टल रोड बोगद्यात कार घसरून उलटली. अपघातात कार चालक किरकोळ जखमी. मुंबईच्या खान कंपाऊंडमध्ये अनधिकृत इमारतीवर कारवाई. मुंबईतील खान कंपाऊंडमधील कारवाई दरम्यान त्या ठिकाणी आयुक्त उपस्थित. पिंपरी चिंचवड महापालिकेचं संकेतस्थळ सोमवारपर्यंत बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संकेतस्थळ बंद राहणार. मालमत्ता कर भरण्यासह इतर कामं 2 दिवस करता येणार. निमित्तानं व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद. पदस्पर्श दर्शनासाठी लागणारा वेळ वाचणार. दर्शनाची प्रक्रिया होणार गतिमान. शिर्डीच्या साई मंदिरातील फुलहार आणि प्रसादावरील बंदी उठवली. मात्र प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणं बंधनकारक. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये एसटी डेपो मॅनेजरला मारहाण. एसटी आगारातील कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानं मारहाण. केबिनमध्ये घुसत व्यवस्थापकाला मारलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली. पुलावरून पाणी वाहत असूनही नागरिकांचा पाण्यातूनच धोकादायक प्रवास. ओढ्यावर नवीन पूल बांधूनही त्याच्यावरून पाणी वाहत असल्याची स्थानिकांची तक्रार. पुढील 24 तासात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुढील 3 दिवसासाठी पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट. 27 मे नंतर पावसाची विश्रांती. मात्र 13 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम तैनात. पिंपरी चिंचवडच्या पठारी मळा परिसरात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात यश. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनं बाहेर काढली. पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी. डेक्कन स्पारगेट भागाला जोरदार पावसानं झोडपलं. पुण्याच्या चाकण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. पावसानं पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे आयबी शासकीय विश्रामगृहाच्या मैदानात पाणी साचलं. पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. दिवे घाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी. डोंगरावरून येणारं पाणी रस्त्यावर. नाशिकच्या ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. येवला शहरातील सखल भागात साचलं पाणी. एका दुकानात पावसाचं पाणी शिरलं. सांगलीच्या तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. तासगाव शहरातला कापूर ओढा ओसंडून वाहू लागला. सांगलीच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण. अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी. जळगावात पावसानं 10 घरांची पडझड. 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान.